तुम्ही पुढे जाताना काही लोक तुमचा हेवा करत असतील तर हे करा. नंबर 1, तुमची प्रगती थांबवू नका. फक्त कोणाला काय वाटेल याचा विचार करणे सोडा. तुम्ही आयुष्यात पुढे जात असताना काही लोकांना तुमचे यश आवडेल तर काही लोकांना त्याचा हेवा वाटू शकतो. तुम्ही चांगली नोकरी मिळवली, व्यवसाय सुरू केला, आर्थिक प्रगती केली, नवीन कौशल्य शिकलात किंवा गावात तुमची ओळख निर्माण झाली तरी प्रत्येकजण तुमच्यासाठी आनंदी असेलच असे नाही. अशा वेळी सर्वात मोठी चूक म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार, स्वतःची प्रगती थांबवणे. कोणाला तुमच्या यशाचा आनंद झाला नाही म्हणून तुम्ही मागे जाऊ नका. मात्र याचा अर्थ प्रत्येक टीका करणाऱ्या व्यक्तीला शत्रू समजायचे असेही नाही. काही टीका तुमच्या चुका दाखवण्यासाठी असू शकते तर काही प्रतिक्रिया, स्पर्धा किंवा असुरक्षिततेतून येऊ शकतात. त्यामुळे आधी फरक ओळखा, तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही पुढे जात असताना कोणीतरी मागे ओढण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वतःची गती कमी करू नका. नंबर 2, तुमच्या प्रत्येक यशाची माहिती प्रत्येकाला देत बसू नका. तुम्ही एखादे नवीन काम सुरू केले, चांगली संधी मिळाली किंवा एखादे यश मिळवले म्हणून ते प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाही. विशेषतः तुमच्या पुढील योजना, आर्थिक बाबी किंवा महत्त्वाचे निर्णय प्रत्येकासमोर उघड करू नका. काही लोक तुमच्यासाठी आनंदी असतील पण काही लोक तुमच्या माहितीचा गैरवापरही करू शकतात. त्यामुळे यश मिळाल्यावर गाजावाजा करण्यापेक्षा ते टिकवणाऱ्यावर लक्ष द्या. योग्य लोकांसोबत आनंद शेअर करा आणि बाकी लोकांना तुमच्या कामातूनच तुमची प्रगती दिसू द्या. नंबर 3, तुमचा हेवा करणाऱ्यांना खाली खेचण्याऐवजी स्वतःला आणखी मजबूत करा. एखादी व्यक्ती तुमचा हेवा करत असे जाणवले की तिच्याबद्दल वाईट बोलणे, तिची बदनामी करणे किंवा तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न करणे टाळा. कारण तुम्हीही त्याच मार्गावर गेलात तर तुमच्यात आणि तिच्यात फरक काय राहिला. त्याऐवजी तुमचे ज्ञान, कौशल्य, काम आणि व्यक्तिमत्व आणखी मजबूत करा. दुसऱ्याला खाली खेचण्यात जी ऊर्जा खर्च होते तीच ऊर्जा स्वतःला वर नेण्यासाठी वापरा. तुमचे कर्तृत्व वाढले की अनेक प्रश्न आपोआप संपतात. नंबर 4, कौतुक आणि चापलुसी यातील फरक ओळखा. तुम्ही पुढे जाऊ लागलात की काही लोक तुमचे खूप कौतुक करतील तर काही लोक समोर कौतुक करून मागे वेगळे बोलू शकतात. त्यामुळे फक्त गोड बोलणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्ती तुमच्या चांगल्या काळातच जवळ येते की अडचणीच्या काळातही तुमच्यासोबत राहते हे पहा. खरा मित्र तुमच्या यशाचा आनंद घेतो, खोटा मित्र तुमच्या यशाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो. नंबर 5, टीका ऐका पण प्रत्येक टीका मनावर घेऊ नका. तुम्ही पुढे जात असताना तुमच्यावर टीका होणारच. काही टीका योग्य असेल आणि काही फक्त तुम्हाला निराश करण्यासाठी केली जाऊ शकते. त्यामुळे कोणीतरी काही बोलले म्हणून लगेच दुःखी किंवा रागवू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, या टीकेला माझ्यासाठी काही शिकण्यासारखे आहे का? असेल तर ते स्वीकारा, नसेल तर सोडून द्या. कारण प्रत्येकाचे मत आपल्या आयुष्याचा नियम असू शकत नाही. नंबर 6, तुमची प्रगती दाखवण्यापेक्षा ती टिकवण्यावर लक्ष द्या. नवीन गाडी, पैसा, नोकरी, व्यवसाय किंवा यश मिळाले की ते लगेच सगळ्यांना दाखवण्याची गरज नसते. आजच्या काळात सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट लोकांसमोर दाखवणे सोपे झाले आहे. पण प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करणे नेहमीच फायदेशीर नसते. तुमच्या यशाचा आनंद घ्या पण त्याचाही दिखावा करण्यापेक्षा पुढच्या ध्येयासाठी काम करा. खरी प्रगती तीच जी लोकांना दाखवावी लागत नाही, लोकांना ती तुमच्या आयुष्यातून दिसते. नंबर 7, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही पुढे जात असताना कोणाला तुमचा हेवा वाटतो यावर लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचायचे आहे यावर लक्ष ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रवासात कायमची सोबत असेलच असे नाही. काही लोक प्रेरणा देतील, काही लोक टीका करतील तर काही लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण तुमची दिशा आणि मेहनत तुमच्या हातात आहे. त्यामुळे कोणाच्या मतामुळे तुमची स्वप्ने लहान करू नका. शांतपणे काम करा, योग्य लोकांना जवळ ठेवा आणि तुमच्या कर्तृत्वातून उत्तर द्या. नंबर 8, तुमच्या यशानंतर अचानक जवळ येणाऱ्या लोकांना लगेच मनात जागा देऊ नका. काय तुम्ही संघर्ष करत असताना तुमच्याकडे फारसे लक्ष न देणारे काही लोक तुम्ही यशस्वी झाल्यानंतर अचानक तुमच्या जवळ येऊ शकतात. कौतुक करणे, सतत संपर्कात राहणे किंवा तुमच्याशी खूप जवळीक दाखवणे यात काही चुकीचे नाही. पण फक्त तुमची परिस्थिती बदलली म्हणून कोणीतरी बदलले आहे का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यक्ती तुमच्या कठीण काळात कशी वागली आहे आणि तुमच्याकडे काही मिळण्यासारखे नसताना तुमच्यासोबत होती का हे पहा. यशानंतर वाढलेली ओळख आणि संघर्षातून टिकलेले नाते यातला फरक ओळखा. नंबर 9, तुमच्या योजना पूर्ण होण्याआधी लोक प्रत्येकाला सांगू नका. तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल, नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, एखादे मोठे काम करणार असाल किंवा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर तो प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. योजना सांगितल्यानंतर प्रत्येकजण सल्ला देईल, काही जण निराश करतील आणि काही जण अनावश्यक शंका निर्माण करतील. त्यामुळे आधी काम करा आणि योग्य वेळी
परिणाम दाखवा. तुमची स्वप्ने जपणे म्हणजे ती लपवणे नाही, तर योग्य व्यक्तींसोबतच योग्य माहिती शेअर करणे होय. नंबर 10 मित्रांनो, तुमच्या आनंदात कोणाला त्रास होत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला यश मिळाले, तुमच्या घरात आनंदाची गोष्ट घडली किंवा तुम्ही आयुष्यात पुढे गेलात तर त्याचा आनंद घेणे चुकीचे नाही. कोणाला तुमच्या आनंदाचा हेवा वाटते म्हणून तुम्ही अपराधी असल्यासारखे जगू नका. मात्र स्वतःचा आनंद दाखवताना दुसऱ्याला मुद्दाम कमी लेखणे किंवा दुखावणेही टाळा. नम्र राहा, पण स्वतःच्या यशाबद्दल लाजू नका. नंबर 11, तुमच्या कमतरता सुधारण्यासाठी योग्य लोकांची मदत घ्या. हेवा करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या कमतरतांकडे लक्ष देणे जास्त फायदेशीर आहे. तुमच्यात काही कमी असेल तर विश्वासू व्यक्तीला सल्ला द्या, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. कारण तुम्ही स्वतःला सतत सुधारत राहिला तर बाहेरून येणारी नकारात्मकता तुमच्या प्रगतीवर फारसा परिणाम करू शकणार नाही. स्वतःची ताकद वाढवणे हेच नकारात्मक लोकांना देण्याचे सर्वात चांगले उत्तर आहे. नंबर 12, तुमच्या यशामुळे नातेसंबंध बदलत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती बदलली की काही नात्यांमध्ये बदल जाणवतो. पूर्वी मनापासून बोलणारे लोक अचानक दूर होतात किंवा सतत तुलना करू लागतात. अशा वेळी लगेच नाते तोडण्याचा निर्णय घेऊ नका. आधी संवाद साधा आणि परिस्थिती समजून घ्या. पण वारंवार अपमान, मानसिक दबाव किंवा तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर निरोगी नंतर ठेवणे चुकीचे नाही. नंबर 13, तुमच्या यशाचे श्रेय स्वतःला द्या, पण अहंकाराला जागा देऊ नका. तुम्ही मेहनत करून पुढे गेलात तर त्याचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, पण यश मिळाल्यानंतर आता माझ्यापेक्षा कोणी मोठे नाही असा अहंकार निर्माण झाला तर तुमच्यापासून चांगली माणसे दूर जाऊ शकतात. म्हणून यशस्वी झाल्यानंतर ज्यांनी तुमच्या संघर्षात साथ दिली त्यांना विसरू नका. नम्रता तुमची किंमत कमी करत नाही, उलट तुमच्या यशाला अधिक मोठे बनवते. नंबर 14, तुमच्या विरोधात वातावरण तयार होत असेल तर एकट्याने सगळे सहन करू नका. जर एखाद्या व्यक्तीकडून सतत बदनामी, धमकी, त्रास किंवा तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असेल तर फक्त लोक काय म्हणतील म्हणून गप्प बसू नका. परिस्थिती गंभीर असेल तर विश्वासू व्यक्तींशी बोला आणि आवश्यक असल्यास योग्य कायदेशीर किंवा अधिकृत मार्गाचा वापर करा. शांत राहणे म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे, शांतपणे योग्य मार्गाने स्वतःचे संरक्षण करणे होय. नंबर 15, तुमच्या प्रगतीचे सर्वात मोठे उत्तर म्हणजे सातत्य. 1-2 दिवस चांगले काम करून तुम्ही कोणालाही कायमचे उत्तर देऊ शकत नाहीत, पण महिन्यानंतर आणि वर्षानंतरही तुम्ही तुमच्या ध्येयावर काम करत राहिला तर तुमची प्रगती स्वतःच बोलू लागते. आज तुमच्यावर हसणारा माणूस उद्या तुमच्याकडून सल्ला घेऊ शकतो. म्हणून कोणाला सिद्ध करण्यासाठी काम करू नका, स्वतःचे आयुष्य चांगले करण्यासाठी काम करा. शेवटी जबरदस्त हे ओळ जाणून घ्या, तुमची हेवा करणाऱ्यांना हरवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांच्याशी भांडणे नाही तर शांतपणे एवढे पुढे जाणे की त्यांच्या बोलण्याचा तुमच्या आयुष्यावर परिणामच होणार नाही. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब नक्की.